नेपाळ जगातलं एकमेव हिंदू राष्ट्र, पण त्या देशाला JNU प्रणित डाव्या विचाराच्या नेत्यांची बाधा झाली आणि त्याला सो कॉल्ड सेक्युलर स्टेट होण्याची मनीषा जागृत झाली. पुढं ते जगातलं एकमेव हिंदू राष्ट्र सेक्युलर स्टेट झालं. या सगळ्यामागे एका भारतीय नेत्याचा हात होता. तो नेता म्हणजे दिवंगत सीताराम येचुरी. त्यांचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, ऋतम डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार सीताराम येचुरी यांचं दिल्लीत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये अकाली निधन झालं. श्वसन मार्गात झालेल्या संसर्गामुळं त्यांच्यावर उपचार सुरू होते. हरकिशन सिंग सुरजीत आणि ज्योती बसू यांच्यासारख्या अनुभवी डाव्या नेत्यांकडून राजकारणाच्या क्लुप्त्या गिरवलेला हा मार्क्सवादी काळाच्या पडद्याआड गेला, अशी भावना त्यानिमित्तानं राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते. दिनांक 12 ऑगस्ट 1952 रोजी चेन्नई इथं जन्मलेल्या येचुरी यांचं शालेय शिक्षण हे हैदराबादेतच झालं. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रातील पदवी घेतली. पुढं ते पदव्युत्तर शिक्षणासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेले. तिथूनच त्यांनी PhD देखील केली. पण त्याच काळात आणीबाणी लागली आणि त्यांना अटक झाली. पर्यायाने त्यांना शिक्षण सोडावं लागलं व इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 1970च्या दशकात विद्यार्थी दशेतच येचुरी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेत सामील झाले होते. कालांतरानं ते त्या संघटनेचे प्रमुख नेते आणि अध्यक्षही बनले. 1984 साली येचुरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य बनले आणि 92 साली त्यांना पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये घेण्यात आलं. पक्षाचं मुखपत्र असलेल्या पीपल्स डेमोक्रेसी या वृत्तपत्राचे ते अनेक वर्ष संपादकही होते. येचुरी यांना 1975च्या आणीबाणी काळात सरकारविरोधी आंदोलनं केल्यामुळं तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यामुळं ते CPI या कामगार चळवळीच्या नेत्यांचे एक महत्त्वाचे अर्धव्यूह झाले होते. 2005मध्ये त्यांचा पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रवेश झाला आणि 2015 साली प्रकाश करात यांच्यानंतर ते पक्षाचे सरचिटणीस देखील झाले. या काळात त्यांच्या पक्षानं देशातील अनेक आंदोलनं आणि कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष केला आहे. याच पदावर 2018 ते 22 साली त्यांची पुन्हा फेरनियुक्ती झाली. 2005 ते 2017 या दरम्यान त्यांनी राज्यसभेत पक्षाचं प्रतिनिधित्व केलं. संसदेत त्यांनी केलेल्या भाषणात विशेषतः कामगार, गरीब आणि मध्यमवर्गीयांचे अधिकार यावर जास्त भर असायचा. त्यांची अनेक भाषणं देखील गाजली आहेत. पण ह्याच येचुरींनी नेपाळ हे हिंदू राष्ट्र धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवण्यात कशी मोलाची भूमिका दिली होती ते आपण पाहूया. साधारण नेपाळच्या राजेशाहीला 1990च्या दशकात घरघर लागली होती. हिंदू धर्मावर आधारलेली लोकशाही आणण्याचा तिथल्या स्थानिक राजकारण्यांचा प्रयत्न होता. त्यावर अनेक भारतीय नेते देखील लक्ष ठेवून होते. पण त्या प्रकरणात विशेष लक्ष घातलं ते सीताराम येचुरी यांनी. हळूहळू ते नेपाळच्या प्रत्येक राजकीय नेत्यासोबत आपला संपर्क वाढवू लागले. हिंदुत्ववादी नेपाळमध्ये जसा जसा येचुरी यांचा संपर्क आणि प्रभाव वाढत गेला तसं तसं त्यांनी हिंदुत्वाला आपला विरोध कायम ठेवला. येचुरी यांच्यामुळंच नेपाळमधील राजकीय पक्ष आणि ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या माओवाद्यांमध्ये 12 कलमी करार झाला. त्याला येचुरी फॉर्म्युला असं देखील म्हटलं जातं. 2006मध्ये येचुरींनी पुन्हा एकदा माओवादी नेतृत्वाची मध्यस्थी केली. त्याच काळात ते नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष गिरिजाप्रसाद कोइराला यांच्या निमंत्रणावरून नेपाळमध्ये पोहोचले होते आणि तिथल्या काही स्थानिक राजकीय पक्षांची त्यांनी बैठक घेतली होती. पुढं काही काळानंतर नेपाळमध्ये राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना येचुरी 3 दिवसीय दौऱ्यावर गेले आणि नेपाळमधील स्थानिक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. यामध्ये गिरिजाप्रसाद कोइराला युनिफाईड कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे पुष्पकमल दहल अर्थात प्रचंड आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट या पक्षाचे अध्यक्ष झलनाथ खनान यांची भेट घेतली. या तीनही नेत्यांना येचुरी आणि दिनेशचंद्र त्रिपाठी या डाव्या नेत्यांनी नेपाळच्या अंतर्गत राजकीय परिस्थितीत पाहिजे ती सगळी काही मदत केली. त्यानंतर एक दिलानं हिंदू राष्ट्र आपली हिंदू राष्ट्राची बिरुदावली नष्ट करून धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलं.